6 दिवसातल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्याच्या अगदी वेगळा मुद्दा त्यांनी 7व्या दिवशी उपस्थित केलाय। शिवसेना कोणाची वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या संपूर्ण सुनावणीचा रोखच त्यांनी या युक्तिवादानं बदलून टाकलाय। आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या 78 पानांच्या निकालाभोवती फिरणारा हा खटला सिब्बल यांनी थेट तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे वळवलाय। त्यांनी सरळ सरळ नार्वेकरांचा निकालच घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केलाय। आमदार अपात्रतेच्या आधी शिवसेना कोणाची वादावर निकालच कसा दिला असा घटनात्मक पेचाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सिब्बल यांनी 7व्या दिवशी सुनावणीचा रोख कसा आणि का बदलला, त्यावर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आणि नार्वेकरांनी सिब्बलांचा युक्तिवाद फेटाळून लावताना काय म्हटले हे समजून घेणार आहोत। 7व्या दिवशीच्या सुनावणीचा बिटवीन द लाईन अर्थ सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। 7व्या दिवसाच्या सुनावणीचा युक्तिवाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं गणित समजून घ्यावं लागणार आहे, घटनाक्रम समजून घ्यावं लागणार आहे। आमदार अपात्रतेचं हे गणित आहे। मग काय आहे आमदार अपात्रतेचं गणित? गेल्या वेळी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतून विधानसभेत शिवसेनेचे 55 आमदार निवडून गेले होते। यापैकी एकनाथ शिंदेच्या बंडात सुरुवातीला जवळपास 31 आमदार सामील झाले होते आणि नंतर इतर 8 आमदार मिळून ही संख्या 39 झाली। यालाच ठाकरे गटानं कायदेशीर आव्हान दिलं। बंडखोर आमदारांविरोधात वेगवेगळ्या तारखांना अपात्रतेच्या 4 याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केल्या। यातली पहिली याचिका 23 जून 2022 ला दाखल केली। 16 बंडखोर आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार स्वेच्छेनं सदस्यत्व सोडल्याबद्दल ही याचिका होती। 27 जूनला आणखी 22 आमदारांवर दुसरी याचिका दाखल करण्यात आली। 3 जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप मोडल्याबद्दल सगळ्या 39 आमदारांविरोधात तिसरी याचिका दाखल करण्यात आली आणि चौथी याचिका 5 जुलैला एकनाथ शिंदे सरकारनं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ठाकरेंनी काढलेला पक्षादेश म्हणजेच व्हीप मोडल्याबद्दल याच 39 आमदारांविरोधात दाखल करण्यात आली होती। या सगळ्या याचिकांवर अनेक महिने सुनावणी झाली नाही। शेवटी सुप्रीम कोर्टानं कालमर्यादा घालून दिल्यानंतर 18 महिन्यांनी 10 जानेवारी 2024 ला तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंच्या झाडून सगळ्या याचिका फेटाळून लावल्या आणि एकाही आमदाराला अपात्र ठरवण्यास नकार दिला। कपिल सिब्बल यांनी नेमका याच निकालावर सुप्रीम कोर्टात सलग 7व्या दिवसाच्या सुनावणीमध्ये हल्ला चढवला आणि संपूर्ण सुनावणीचा रोखच बदलून टाकला। त्यामुळेच आता आपण सिब्बल यांनी नार्वेकरांचा निकाल खोडून काढताना केलेले 5 महत्त्वाचे युक्तिवाद कोणते ते बघू। त्यांचा पहिला युक्तिवाद आहे तो म्हणजे विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष यात केलेली विधानसभा अध्यक्षांनी गल्लत। सिब्बल यांनी युक्तिवाद केला की विधानसभा अध्यक्षांनी केवळ विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष घोषित केलं, पण विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्या संकल्पना आहेत। सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठानं सुभाष देसाई खटल्यात आधीच स्पष्ट केलं होतं की विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षापासून वेगळं स्वतंत्र अस्तित्वच नाही। आमदार म्हणजे मूळ पक्ष नाही। विधिमंडळातल्या आमदारांचा एखादा गट बंडखोरी करतो तर त्याचा अर्थ असा नाही की मूळ राजकीय पक्षात फूट पडले। नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या याच स्पष्ट मार्गदर्शक तत्वांनाच पूर्णपणे पायदळी तुडवण्याचं काम केले असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। त्यांचा दुसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे आधी अपात्रतेचा निर्णय मग पक्षाचा निर्णय। दुसऱ्या युक्तिवादामध्ये सिब्बल यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा जो काही घटनात्मक पेच आहे तो मांडला। बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका प्रलंबित होती तेव्हा खरी शिवसेना कोणती हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाला कोणताच अधिकार नव्हता। ते म्हणाले हे बंडखोर आमदार अपात्र ठरले असते तर त्यांची विधानसभेतली संख्या म्हणजे शिंदे गटाची विधानसभेतली संख्या 0 झाली असती आणि साहजिकच विधिमंडळातलं बहुमत हे ठाकरे गटाकडे राहिलं असतं। त्यामुळं आधी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घ्यायला हवा होता आणि त्यानंतरच कोणता गट खरा आहे हे ठरवायला हवं होतं। विधानसभा अध्यक्षांचा हा मार्ग आपण स्वीकारला तर देशात अत्यंत घातक प्रथा सुरू होईल। असं झाल्यास कुणीही उठेल, गटागटानं बंडखोरी करेल, अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवून निवडणूक आयोगाकडून मूळ पक्ष स्वतःच्या नावावर करेल आणि अपात्रतेचा खटला प्रलंबित ठेवून नव्यानं निवडणूक लढवेल। यामुळे अपात्रतेचा मूळ जो काही उद्देश आहे
तो उद्देशच संपून जाईल, त्या उद्देशाला हरताळ फासला जाईल, अपात्रतेला काही अर्थच उरणार नाही, असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. त्यांनी तिसरा युक्तिवाद केलाय, तो म्हणजे शिवसेनेच्या जुन्या नव्या पक्ष घटनेबद्दलचा. राहुल नार्वेकर यांनी 2018ची शिवसेनेची सुधारित पक्ष घटना अविश्वासार्ह ठरवून थेट 1999च्या जुन्या घटनेचा आधार घेतला, जसं निवडणूक आयोगाने घेतलेला होता. सिब्बल यांनी यावरच आक्षेप घेतला. ते म्हणाले, 2018च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हे अधिकृत पक्षप्रमुख बनलेले होते. याच घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या आमदारांना पक्षाचे एबी फॉर्म देखील मिळालेले होते निवडणूक लढवण्यासाठी, आणि त्यांनी निवडणुका देखील लढवल्या आणि शिंदे मंत्री देखील झाले. मग जोपर्यंत सगळं काही ठीकठाक होतं, सुरळीत होतं, तोपर्यंत ही घटना त्यांना मान्य होती. पण बंडखोरी झाल्यानंतर अचानक अध्यक्षांनी ही घटना बाजूला सारून सोयीस्कररित्या 1999च्या जुन्या घटनेकडे जाणं ही बाब त्यांच्या अधिकारात येतच नाही आणि ती कायद्याच्या विरोधात देखील जाणारी आहे. मुळात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये पक्ष घटनेबद्दल कोणताही वाद किंवा परस्पर विरोधी दोन आवृत्त्या देखील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्हत्या. तरी देखील नार्वेकरांनी हा मुद्दा स्वतःहून उपस्थित केला, अशी बाब सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. आणि त्यांनी युक्तिवाद चौथा केला, तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या तर्काबद्दलचा. सिब्बल यांनी नार्वेकरांच्या तर्काचा देखील अक्षरशः या सुनावणी दरम्यान पंचनामा केला. नार्वेकर यांनी निकालात काय म्हटलंय तर, शिंदे गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे म्हणून ते मूळ राजकीय पक्ष आहेत, आणि ते मूळ पक्ष आहेत म्हणून भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती वैध आहे, असं नार्वेकरांचा युक्तिवाद आहे निकालांमधला. यावरच सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाची, घटनापीठाच्या निकालाची आठवण करून दिली. सुप्रीम कोर्टाने मे 2023ला शिवसेनेच्या प्रकरणामध्ये घटनापीठाच्या निकालामध्ये स्पष्ट केलं होतं की भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर होती आणि व्हीप नेमण्याचा अधिकार केवळ मूळ राजकीय पक्षाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना होता. तरी देखील नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा तो स्पष्ट निकाल डावलून स्वतःचा सोयीस्कर तर्क लावला आणि बेकायदेशीरपणे शिंदे गटाच्या व्हीपला मंजुरी दिली, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. आणि त्यांनी पाचवा युक्तिवाद केला, तो म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या अस्तित्वाचा. सिब्बल म्हणाले, राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून वाचण्यासाठी केवळ दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे त्यांच्या हातात. पक्षात फूट पडलीये, या आधारावर कुणीही अपात्रतेपासून स्वतःचा बचाव करू शकत नाही, वाचू शकत नाही. बहुमताच्या आधारेच बंडखोर गट मूळ पक्ष पळवून नेणार असतील तर भविष्यात देशातल्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे बहुसंख्य खासदार आमदारांचा गट सत्ताधारी पक्षांशी संधान बांधेल आणि आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करेल आणि संपूर्ण मूळ पक्षच हायजॅक करेल, असं सिब्बल म्हणतात. ते पुढे म्हणतात, यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ आत्माच नष्ट होईल आणि पैसा सत्तेच्या जोरावर लोकशाहीचा खून केला जाईल, अशी भीती सिब्बल यांनी या सुनावणी दरम्यान व्यक्त केली. आता या सगळ्या आरोपांवर आणि सिब्बल यांच्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. नागपूर इथं पत्रकारांशी बोलत असताना नार्वेकर म्हणाले की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्णपणे बिनबुडाचा आहे. मी दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या निकषांवर आणि राज्यघटनेच्या तरतुदींवर आधारित आहे. हा निकाल कायदेशीर कसोटीवर 100% टिकणारा आणि शाश्वत आहे. सिब्बल केवळ आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असं नार्वेकरांचं म्हणणं आहे. पण या सुनावणीत ट्विस्ट आला, तो न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या प्रश्नानं. त्यामुळे आता आपण सुप्रीम कोर्टानं सिब्बलांच्या युक्तिवादावर कोणते प्रश्न विचारले ते बघू. सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठातले न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी सिब्बलांना विचारलं की बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानेही शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करून मुख्य नेता हे पद निर्माण केलं आणि राष्ट्रीय कार्यकारिणी बदलून निवडणूक आयोगाला तशी माहिती दिली. मग यातून घटनेबद्दल दोन भिन्न दावे समोर येत नाहीत का? म्हणजे घटनेबद्दलचा वाद इथं समोर आला नाही का, असं न्यायमूर्तींनी सिब्बलांना विचारलं. या प्रश्नावरच ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी तातडीनं उभं राहून कोर्टासमोर कायदेशीर प्रतिवाद केला. कामत म्हणाले, अपात्रतेचा गुन्हा कधी घडला, ती तारीख आणि तो काळ सगळ्यात महत्वाचा असतो. इथं ठाकरे गटाच्या याचिका जून 2022 मधल्या घटनांवर आधारित आहेत. त्या दिवशी शिवसेनेची केवळ एकच घटना अस्तित्वात होती, ती म्हणजे 2018ची अधिकृत घटना. शिंदे गटाने जे काही बदल केलेत ते 21 जुलै 2022 रोजी म्हणजेच बंडखोरीच्या महिनाभरानंतर केलेत. जून 2022 मध्ये झालेल्या अपात्रतेच्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी जुलै 2022 मध्ये केलेले हे बदल पूर्वलक्षी प्रभावाने वापरता येत नाहीत, म्हणजे जुन्या प्रभावानं ते वापरता येत नाहीत. ज्या दिवशी गुन्हा घडला
त्या दिवशी ते नियम जे काही नियम होते त्यानुसारच अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे असं ठाकरे गटाचं म्हणणं आलं. आता यावर शिंदे गट कसा युक्तिवाद करतं हे बघावं लागणार आहे, कारण त्यांचा हा बचावाचा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा होता आणि त्याच्यावरच ठाकरे गटानं कायदेशीर उत्तर दिलेलं आहे, प्रतिवाद केलेला आहे. थोडक्यात काय तर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेल्या आमदारांची मुदत 2024 मध्ये संपली. आता नवीन विधानसभा देखील अस्तित्वात आली आहे आणि बंडखोर आमदारांपैकी काही पडलेत आणि काही निवडून आलेत, किंवा बंडखोर आमदारांचा जो काही मधला कार्यकाळ होता 2019चा तो देखील संपलेला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून देखील झालेला आहे शिंदे गटाकडून. त्यामुळं सुप्रीम कोर्टातला हा जो काही कायदेशीर लढा आहे तो आता केवळ सत्तेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा लढा देशातल्या पक्षांतरबंदी कायद्याच्या अस्तित्वाचा लढा झालाय. त्यामुळं सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाचा हा बहुमताचा फॉर्म्युला, सोयीस्कर फॉर्म्युला ज्याला कपिल सिब्बल म्हणतात, तो ग्राह्य धरणार की राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा वरचढ असतो हे मान्य करणार, यावरच सारं काही या खटल्याचं भवितव्य अवलंबून आहे. पण तुम्हाला काय वाटतं, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बंडखोरांना क्लीन चिट देणारा निकाल सुप्रीम कोर्टात टिकेल का? सिब्बल यांचा युक्तिवाद हा कायद्याला धरून आहे का? कमेंट करून तुमची रोकटोक मतं नक्की मांडा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळीला शेअर करा आणि अशाच कायदेशीर विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.